त्या गरुडाचं नुकतं जन्माला आलेलं पिलू, ज्याला आभाळ म्हणजे माहित नाही, वारा म्हणजे कळत नाही, श्वास घ्यायला काही पत्ता नाही, जमीन म्हणजे काही माहिती नाही, अशा नुकत्या जन्माला आलेल्या त्या पिलाला त्याच्याही उचलून भर 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 आसमानात घेऊन जाते. ते पिलू फक्त इकडे बघत राहतं. इतक्या अफाट उंचीवर जाते, इतक्या अफाट उंचीवर, आणि नुकत्या जन्माला आलेल्या पिलाला सरळ पायातनं सोडून देते. तर सरसर सरसर खाली 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 येतं. त्याला कळतं आता आपटणार, कोसळणार, कपाळ मोक्ष होणार, संपणार. तो वेग त्याला सहन होत नाही. त्या आईला साथ घालतं, याई 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 येणार, याई पकडणार, याई सांभाळणार, याई सावरणार, आई आई येणार. पण ते गरुडाची आई वरच्यावर फक्त घिरट्या घालत राहते आणि ते पिलू सर 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 खाली खाली येत राहत. ते पिलू आर्ततेला हाक मारत, आई आई येणार, आई. पण ते गरुडाची आई येत नाही. ते पिलू भयान वेगात खाली खाली येत. आता आपटणार, कपाळ मोक्ष होणार, संपणार. आणि त्या पिलाला कळून चुकतं आपली आई येणार नाही. आणि ज्या क्षणी ती येणार नाही हे कळतं, त्या क्षणी ते पिलू सगळी शक्ती एकवटतं, स्वतःचे पंख असते असते बाहेर काढतं. बघता बघता वाऱ्यावर स्वार होतं, पुन्हा शक्ती एकवटतं आणि त्या सगळ्या वाऱ्याला भेटत एक गिरकी घेतं आणि बघता बघता भरारी मारतं. वर आईला सांगतं, आई जमलं ग. गरुड